अमोल कोल्हेंनी पुन्हा आढळरावांना डिवचले। आढळराव पाटलांनी मला दिलेलं आव्हान स्वीकारत ते संसदेत स्वतःसाठी बोलण्याचे पुरावे दिलेलेत आणि आता त्यांनी राजीनामा द्यावा असं अमोल कोल्हेंनी म्हटले। तर कोल्हेंनी दाखवलेले सगळे पुरावे हे खोटे आहेत असं प्रत्युत्तर इकडे आढळराव पाटील यांनी दिले। विरोधक जे आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मुळात तेच दमी उमेदवार असल्यामुळे ते कदाचित आता माघारीच्या विचारात असतील, कारण त्यांनी मला आव्हान दिलं होतं की 15 वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं त्यांना निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं होणारे प्रश्न त्यांनी विचारले, याचा पुरावा दाखवा। मी पुरावा दाखवलाय आणि आता माननीय महोदय त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवर सबमरीन म्हणजेच पाणबुडी हा जर विषय असेल आणि जर माजी खासदार म्हणायला लागले असतील की माझा काय पाणबुड्या बनवण्याचा व्यवसाय आहे का, जहाज बांधणाऱ्या कंपनीशी माझा काही संबंध नाही। मला म्हणाले अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। संरक्षण विभागाचा तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे इंटरनेटवर दाखवले त्याच्या ट्विटरवर ती गोवा शिपयार्ड कंपनीला इस्रायली कंपनीने जे तंत्रज्ञान पुरवलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही। मी कशाला प्रश्न विचारेल तसं काही, म्हणजे लोकांना असं काहीतरी पटवून द्यायचं, माझी प्रतिमा मलिन करायची की आढळराव काय आपल्याला जर आवडत नाही मग त्याला बदनाम करा म्हणून खोटं काहीतरी लिहायचं। आता मला सांगा इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पेपर खेळ मधल्या किती लोकांना कळणार आहे की त्याने ट्विटर केले तर ट्विटर वापरणार नाही।